ओके. सांगा आता काय होतं आपल्याकडे आन्सर. 45. एक मिनिट मला परत पेन्सिल. 5. 45. 40 आणि 5 याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं होतं, मी काय करायला सांगितलं होतं का प्रियंका ताईंना? नाही सर. नाही. नाही अजून सर. -7 सांगा कसं करायचं प्रियंका ताई, आहेत का प्रियंका ताई? आहे सर. सांगा -7 कसा करायचा. -7. -7 इज इक्वल टू +3 -10. व्हेरी गुड. फॉर्म्युला एकदम छान सांगितला. मग सांगा +3 कसा करायचा सांगा. +3 -5 सर. +3 -5. नाही सर, बरोबर आहे. +3 -10. ठरवून घ्या एकदा. आपल्याला गोव्याच्या गाडीत बसायचंय का नाही जयपूरच्या सर, गाडीत चुकलं. बसायचंय? थांबा सर. +3 -10 बरोबर आहे. क्लिअर आहे ना? सॉरी हा. सर. हो, काय हरकत +3 -10. काय हरकत नाही. ओके. +3 नॉट नॉट अवेलेबल इन युनिट रॉड. शांततेत बघा. शांततेत बघा, त्याला विचारा. त्याला विचारा, मी +3 करू शकतो का तुझ्यावर? विचारा त्याला. विचारलं त्याला? नाही सर, करू बोला शकत. त्याच्याशी. नाही करू शकत. बोला त्याच्याशी एकदा, बोला त्याला धमकावून प्लस थ्री सांगा. इज इक्वल टू +3 इज इक्वल टू त्याला धमकावून सांगा. माइन युनिट रॉडला धमकी देऊन सांगा, तुला करू शकतो का मी तुझ्यावर +3? बोला त्याच्याशी एकदा परत प्रेमाने. नाही करू शकत. बोला त्याच्याशी परत +3 करू एकदा. शकत नाही. बोला त्याच्याशी परत एकदा. +3 करू शकत नाही सर. बोललेत तुम्ही कधी त्याच्याशी? बोला त्याच्याशी परत एकदा. युनिट रॉडशी बोला परत एकदा. +3 -10 -2. हा, तुमच्या अबॅकस टूलवर आन्सर काय ते सांगा पहिले. आन्सर आहे 45. हा, मग +3 करायचा असला तर कुठं करतो? कुठं करतो आपण +3? +3 डायरेक्ट अवेलेबल सर. सॉरी सर, +3 डायरेक्ट अवेलेबल. हा, आलं लक्षात प्रियंका ताई? हम्म. म्हणून आमच्या दाजींना त्यांचे केस कमी झाले असतील बघा, थोडेसे प्रेमाने हात हात फिरून बघा डोक्यावर त्यांच्या. डोक्यावर केस कमी झाले सॉरी असतील त्यांच्या. सॉरी सर, हा. +3 डायरेक्ट अवेलेबल. फॅक्ट आहे. फॅक्ट आहे. सॉरी ते सर, म्हणतात, +3 डायरेक्ट बाई अवेलेबल. अगं बाई मी कसं समजून सांगू, असं असं त्यांना म्हणावं लागलं असेल बऱ्याच वेळा. ही फॅक्ट आहे आयुष्याची. असं होतं, असं काही नाही, असं होतं. तसंच होतं. जे जे आता होतंय तसं. चला सांगा. सांगा काय काय करायचं सांगा. कसं करायचं सांगा. +3. आन्सर. +3 डायरेक्ट अवेलेबल आहेत. प्लस. हो आहेत. +3. हा. हम्म. आणि काय सर, -10 करू. -10. -10 हो. ओके. सो व्हॉट इज आन्सर? 38. 38. व्हेरी गुड. समजलं. चला, तुम्हाला अजून एक संधी तुम्हाला. ओके. हम्म. आता तुम्हाला याच्यामध्ये -6 करायचा आहे. सांगा कसा करायचा. -6 हम्म. डायरेक्ट अवेलेबल सर. अरे वा. डायरेक्ट अवेलेबल. डायरेक्ट दिसला बाबा, आता बोलायला लागला तो रॉड तुमच्याशी. बोलायला लागला की नाही खरंच सांगा. बोलायला लागला की नाही? हा, हो व्हेरी सर. गुड. व्हेरी गुड. सॉरी. व्हेरी गुड. नेक्स्ट मला दिसते हर्षदा. आता आन्सर आहे हर्षदा, व्हॉट इज आन्सर आणि तुझ्या अबॅकस टूलवर? 32. 32. नाऊ आपल्याला करायचं आहे -9 करायचं आहे. सो हाऊ टू डू? -9.
-1 नाही +1 -10 +1 -10. सांग, -10 +1 कसा करायचा सांग. +1 is direct available in tens rod हम्म. and -10 also available in tens. आपलं प्ल युनिट रॉड वर 1 हा अवेलेबल आहे डायरेक्ट हा ओके. आणि टेन्स रॉड वर पण -10 अवेलेबल आहे. व्हेरी गुड. सो व्हॉट इज द आन्सर? 23. 23. सो अगेन +8 पुन्हा परत -8 पुन्हा परत तुला एक्सप्लेन करून सांगायचं आहे हर्षदा. ओके हम्म. -8 +2 -10 +2 -10. -10 आता +2 कसा करायचा ते सांग. +2 is not available in unit rod. -3 +5 -3 +5 हा झाला. प्लीज इकडे लक्ष द्या. 5 हा झाला. या हर्षदाने काय सांगितलं, या +2 साठी सांगितलं, हे आपोआप झालं पाहिजे. आपोआप झाला पाहिजे. फक्त हे जे मी लिहितोय ना मुद्दाम, तुम्हाला का मला माहिती तुम्हाला तुमची अडचण काय, मला माहिती कसं कसं तुम्हाला एक्सप्लेन करायचं. आता थोडंसं तुम्हाला हलकं फुलकं झालं असेल पहिल्यापेक्षा. जे तुम्हाला मी व्हिज्युअलाइज करायचा प्रयत्न करत होतो त्याच्यापेक्षा थोडासा हलकं फुलकं झालं असेल मला माहिती. पण हे हलकं फुलकं परत कधी होईल माहिती का? व्हेन यू कॅन पोस्ट आणि प्री, क्लासच्या आधी आणि क्लासच्या नंतर. सर समजा आपल्याला आपला लेट क्लास झाला, सो दिस इज वाव. वाव, अच्छा हो गया. म्हणजे आधा घंटा प्रॅक्टिस को मिला. ठीक आहे, नसता क्लास झाला तरी आपण म्हटलं असतं इंद्रियाशी वळण लागलेलं आहे आता, की 9:30 झालंय की प्रॅक्टिसला बसायचं. आणि आता माझ्या इंद्रियांना वळण लागलेलं आहे मला लेट क्लास घ्यायची, म्हणून मला पर्याय नाही. मी साऱ्या गावभर हिंडत राहतो म्हणून लेट होतो. आणि नाशिकमध्ये सध्या खूप मोठा प्रॉब्लेम आहे, की कधी कुठं कधी अडकेल आणि किती वेळ अडकेल याचं काहीच गॅरंटी नसते नाशिकमध्ये. सध्या नाशिक आणि पुणे सारखं झालेलं आहे. सध्या नाशिकचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे घराजवळ सुद्धा कधी कधी ना, घरापासून मी असं वाटतं पायी घरी पोचू, पण घराच्या जवळच इतकी ट्रॉफिक जाम असते की अर्धा अर्धा तास अडकतो आम्ही. कारण इथं जाणाऱ्या महिंद्राला सर्वात जाणाऱ्या मोठ्या ट्रकचा एक मोठा फ्लो असतो आणि घराजवळच आम्ही अडकून जातो. कधी कधी असं पण होतं, म्हणजे घरापर्यंत बरोबर वेळेत पोचतो आणि हाकेच्या अंतरावर मी अर्धा तास अडकून जातो. असं कधी कधी होतं. म्हणून ठीक आहे, एक सांगण्याचा उद्देश असा आहे की लेट झालं म्हणजे प्रॅक्टिस. आणि तर ते बरोबर ना, प्रॅक्टिस. आणि हा टाइम आपला स्वतःचा आहे. मला माहिती, मी हा टाइम काय आहे, 9:30 10 नंतरचा वेळ तुमचा हक्काचा टायमिंग आहे. मला माहिती तुम्हाला कोणीच विचारत नाही. मॅड बॉक्स बाजूला ठेवलाय आपण सर्वांनी आता अबॅकस शिकायला लागल्यापासून. आणि सर्वजणांना मे बी एक कदाचित एक चांगली सवय झाली असेल की आपण चांगलं प्रॅक्टिस करून आपण जातो. सो मला असं वाटतं की तुम्ही सर्वजण हुशार आहेत, तुम्हाला सर्वांना येतंय, तुम्हाला जमतंय. बट नाऊ आय वॉन्ट मेगा प्रॅक्टिस. म्हणजे थोडासा फास्ट जाऊया आणि क्विकली जाऊया, बघूया काय काय होतं. जिथं मला वाटलं तिथं मी मदत करेल, जिथं वाटलं तिथं मी डायरेक्ट तुम्हाला तुम्हाला ऍप्लिकेशन करायला लावेल. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन एव्हरी वन ऑन द अबॅकस टूल. प्लीज फास्ट अँड क्विक अँड अलर्ट मोडमध्ये राहा सर्वजण. 222 again plus 222. Answer is the 444 plus 111. स्वतः करून बघा सर्वजण. प्लस 23 +7 +5 -9 -8 -3 again -3 -6 -5 -6 -40 -90
90 साठी सावध पूर्ण करा. 90 साठी +10 -100 आणि -100 व्यवस्थित करा. सो व्हॉट इज द आन्सर? मला बोटांवर कोण सांगेल व्हॉट इज द आन्सर? मला सर्वांचे आन्सर दिसले पाहिजे. चला विचारून घेऊ, एकेकाला विचारू आपण. चला दीप्तीताई, व्हॉट इज द आन्सर? सर 1 नंबर मिस झाला मधला. काही हरकत आन्सर नाही आला. काही हरकत नाही, नो डाऊट. अनिता ताई, व्हॉट इज द आन्सर? मिस झाला. प्रियंका मिस ताई, झाली तू 2 नंबर. प्रियंका ताई मिस झाला. साधना ताई मिस झाला. हर्षदा मिस झाला. मिस झाली. विजयाताई, आज फास्ट. हॅलो सर. हा फास्ट सांगितल्यामुळे थोडं चुकलंय. नाही ठीक आहे ना, काय हरकत नाही ना, बघूया ना. मला मला बिफोर आफ्टर बघायचंय, असं काही काळजी नका करू. बिफोर आफ्टर करतोय मी. प्रत्येक गोष्टी मागे काही हेतू असतो आपला. विजयाताई, विजयाताई काय हरकत नाही. मनीषाताई काही हरकत नाही. पण हे माझं माझं फेल्युअर ना, मी समजतो ना, त्याच्यामुळे दिस इज अ बिफोर अँड आफ्टर. इकडे लक्ष द्या. याच्यापेक्षा पण फास्ट कॅल्क्युलेशन तुम्हाला पुढच्या रविवारी करता आले पाहिजे. लक्ष द्या, मला काय म्हणायचंय. काय टास्क आहे आपला सर्वांचा. याच्यापेक्षा पण फास्ट कॅल्क्युलेशन आपल्याला पुढच्या रविवारी करता आले पाहिजे. आणि म्हणून मी तुमच्याकडनं सर्वांकडून कमिटमेंट घेतो. इकडे लक्ष द्या. कमिटमेंट तयार आहेत सर्वजण. मला माहिती आहे तुम्ही सर्वजण मेहनती आहात, हुशार आहात, कष्टाळू आहात, प्रामाणिक आहात. बोला, एक स्वतःला बोला. लाजे काजे का असे ना, बोला स्वतः, येस मी प्रामाणिक आहे, येस मी कष्टाळू आहे. कधी कधी स्वतःला म्हणतो, खरंच प्रामाणिक आहे का मी, असं वाटतं. मग सॉरी, दुर्भाग्य आहे. बिंदास बोला, येस मी ऑनेस्ट आहे, मी प्रामाणिक आहे, मी कष्टाळू आहे, मी मेहनती आहे. नुसतं मेहनतीच नाही तर मी हुशार पण आहे. अनिता ताई बोला, त्या ब्रेनला सांगा की मी हुशार पण आहे. माझी अंडरस्टँडिंग खूप स्ट्रॉंग आहे. जरी नसेल तरी सांगा, त्या न्यूरॉन्सला सांगा की यस, माझी अंडरस्टँडिंग खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे त्या न्यूरॉनपर्यंत मेसेज जाईल. हे पॉझिटिव्ह अफर्मेशन असतं. याला आपण इनडायरेक्टली स्पिरिच्युअलिटीमध्ये हिलिंग्स म्हणतो. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही गुड थॉट आणि गुड इन्फॉर्मेशन देतात तुमच्या ब्रेनला, तुमच्या न्यूरॉन्सला, तुमच्या नवचेतनेला, तेव्हा तेव्हा तुमच्यामध्ये आयुष्यामध्ये एक खूप मोठा चमत्कारिक बदल घडतो. हे तुम्ही कदाचित किती लाईट घेतात मला माहीत नाही, पण याच्यासाठी लोकांना अक्षरशः हिमालयात जावं लागतं. हे अनिताताई परत एकदा सांगतो, हे बदल अनुभवण्यासाठी लोक हिमालयात जातात. परदेशातले लोक अख्खा संसार सोडून, घरदार सोडून अख्खा आयुष्य वारीवर निघून जातात. साधू संत बिचारे कपाळी राख लावून निघून जातात घरदार सोडून. पण आपण जिते जागते संसारी माणूस असून सुद्धा आपण या सुखाची अनुभूती घेऊ शकतो. पण त्या अनुभूती घेण्यासाठी आपल्याला हे आपलं जे कर्मफळ आहे किंवा आपल्याला जे काही पॉझिटिव्ह अफर्मेशन आहे, आपण आहेत त्या कर्मांमध्ये पण आपण मिळवू शकतो. पण त्याच्यासाठी प्रामाणिकपणे आपल्याला या सूचना एक वेळा दोन वेळा नाही, परत एकदा सांगतो, बिकॉज ह्या भगवान भी है और सैतान भी है. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. यह भगवान भी है और शैतान भी है, तो हमें किसको जगाना है. आणि ते जगवण्याचं काम आपलं आहे. एक हे बघा, थोडंसं आउट ऑफ आहे, पण आपण ब्रेनच्या बाबतीत काम करतोय, तर आपल्याला हे आपल्याला सांगता आलं पाहिजे की व्हॉट इज द राईट अँड व्हॉट इज द रॉंग. आणि व्हॉट आय वॉन्ट म्हणजे मला काय हवं आहे माझ्या आयुष्यामध्ये, माझे गोल्स काय आहेत. आता गोल्स हे प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात, पण विश्वशक्तीला, निसर्ग शक्तीला एकदम क्लिअर प्रामाणिक गोल आवडतात. लक्ष द्या मला काय म्हणायचं, प्रामाणिक गोल आवडतात. निसर्ग शक्तीला प्युअर गोल आवडतात. स्वार्थी असतील किंवा तुच्छ भावनेचे असतील किंवा कोणाला तरी आपण नीच भावनेने, म्हणजे कोणाला तरी छोटं करायचं आणि मला मोठं करायचं असे असतील, तर निसर्ग शक्ती
वेट अँड वॉच मध्ये असते. पुन्हा परत सांगतो, मग आपण म्हणतो की देवा, मी काहीच केलं नव्हतं तरी माझ्या नशिबी हे का आलं. मग तुम्ही असो की मी असो, मला पण तोच रूल आहे आणि तुम्हाला पण तोच रूल आहे. सांगण्याचा अर्थ असा आहे की मग आपण म्हणतो की मी काहीच केलं नाही तरी मलाच का हे दुःख आलं. सांगण्याचा अर्थ बिकॉज दिस इज ऑल आर कर्मा. हे सर्व कर्मावर डिपेंड असतं. आणि कर्मा म्हणून कर्मासाठी मग पुन्हा परत प्रत्येक गोष्ट बोलायचीच गरज नाही तर, कारण तो आपला क्लास नाहीये. पण आपण विद्यार्थ्यांना या सर्व टॉक दिल्या पाहिजे. का आपण आदर्श आचारसंहिता एक चांगला ह्युमन बिंग्स तयार करणं आपल्याला का गरजेचं आहे. का खेडोपाडी प्रत्येक गावी मारुतीचं मंदिर असतं, हा सुद्धा प्रश्न आला पाहिजे. का आपल्या घरामध्ये आईवडिलांचे किंवा थोरांचे, मोठ्यांचे किंवा पूज्यजनांचे आपण फोटो लावतो. का लावतो. का ज्ञानेश्वर महाराजांच्या फोटोंच्या अवतीभोवती असं एक वलयदार एक एनर्जी चक्र असतं. ज्ञानेश्वर माऊलींच्या फोटोच्या दिवशी फोटोला ज्ञानेश्वर माऊली का एवढ्या प्रसन्न दिसतात. ज्ञानेश्वर माऊली, आपण अख्ख्या आयुष्यात आपण पीएचडी नाही करू शकलो, पण ज्या ज्ञानेश्वरी माऊलींनी 14व्या वर्षी जे काही लिहून ठेवलं किंवा अभ्यास साऱ्या जगाला देऊन गेले, त्याच्यावर लाखो लोकांनी पीएचडी केलं तरी ते अजून अथांग ज्ञान सापडत नाही. अजून लाखो लोकांनी पीएचडी केलं. का त्यांनी एवढ्या कमी वयात केलं. मग का त्यांना पण दिलेला ब्रेन तेवढाच होता आणि आपल्याला पण तेवढाच दिला होता. पण दे आर व्हेरी हाय पेन मध्ये जगत होते. लक्ष द्या बे, तुम्हाला काय म्हणायचं. ते हाय पेन मध्ये असल्यामुळे त्यांनी हाय गेन केला. इकडे लक्ष द्या. आता पुन्हा प्रत्येकाची ज्ञानेश्वर महाराजांची स्टोरी सांगायची गरज, मला सांगायची गरज नाही. म्हणून प्रत्येक जण पेन मध्येच हाय गेन करतो असं पण नाहीये. बट व्हॉट यू थॉट, म्हणजे त्यातला पुन्हा परत कर्म सिद्धांतास बऱ्याच गोष्टी लागू असतो. सांगण्याचा अर्थ एवढाच आहे माझा, हे सर्व का बडबड करतोय या नेताताई. पुढचा आठवडा तुम्हाला स्वतःहून प्रॅक्टिस करायची आहे. का सांगतोय हे सर्व आहे रामायण महाभारत, का सांगण्याचा प्रयत्न करतोय, का बाबा एवढं सांगतोय की कर्मसिद्धांत, का सांगतोय की तुम्हाला आठवडाभर 9 वाजता आठवलं पाहिजे की बाबा रे, मला प्रॅक्टिसला बसायचंय, मला एक्सपर्ट बनायचंय, मला क्लास सुरू करायचंय, मला हजारो लेकरांना शिकवायचंय. नॉट ओनली द मी, मला फक्त माझ्यापुरतं नाही मर्यादित ठेवायचंय. माझ्याकडे मोठा वसा आहे, खूप मोठी जबाबदारी अख्ख्या चोपड्यातल्या विद्यार्थ्यांना. मला मी बिघडलो, मी घडलो, तुम्ही पण बिघडा, असं ज्ञानेश्वर माऊली का तुकारामांचं काय ओवी आहे. तर मी शिकलो, तुम्ही पण शिका. सांगण्याचा अर्थ असा की आपला वसा मोठा आहे, आपली जबाबदारी मोठी आहे. तर त्याच्यासाठी 9:30ला न चुकता प्रॅक्टिस करा. मला माहिती तरी पण एवढं रामायण महाभारत सांगून पण काय होईल मला माहित नाही. बघूया काय काय होतं ते. सो ओके. सो पुन्हा परत रेडी फॉर द कॅल्क्युलेशन ऑन द फिंगर टूल मेंटल अरिथमेटिक व्हॉट यू वॉन्ट. तुम्हाला जे शक्य आहे त्याप्रमाणे करा. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 9 - 6 +1 अगेन +1. इन हाऊस फॉर्म्युला यूज करा. -4, -4 साठी सुद्धा इन हाऊस फॉर्म्युला यूज करा. +29, 20 डायरेक्ट आणि 9 साठी नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला यूज करा. +50, -60, +22, +8, +8 साठी नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला यूज करा. आणि आन्सर इज द साधना ताई. काय आन्सर. 51. थांबा 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 51. थांबा थांबा थांबा, साधना ताईंचं ऐकू द्या मला. साधना ताई, आन्सर काय. 51. 51. 51. आणि दीप्तीताई तुम्ही सांगा आन्सर. सांगा साधनाताईंना. 5050. आता संभाजीनगरला वेगळं आन्सर असलं पाहिजे आणि चोपड्याला वेगळं असलं पाहिजे असा रूल नाहीये. चोपड्याला पण सेमच आन्सर असलं पाहिजे आणि संभाजीनगरला पण सेमच असलं पाहिजे. आणि आळंदीला पण तेच असलं पाहिजे आणि पुण्याला पण तेच असलं पाहिजे. मोशीला पण तेच असलं पाहिजे. हर्षदा, व्हॉट इज युअर आन्सर. व्हॉट इज युअर आन्सर. 52 होतं. मला माहिती कुठं काय काय चुकलंय आन्सर. सर.
पुण्याचं काय आन्सर आहे आणि ताई अजून? हा, आता स्वतःला सांगली सर्व ऐकून घेऊ आपण. हा. तर माझं 55 होतं. बघा बघा, 50. आता सातारा सांगलीचं बघू आपण, थांबा चला. काय आहे? हा सांगा. आणि सर प्रियंका. 50 आहे. हा, सर 50 आहे, 50 आलंय. 50. 50. 50 आलंय. म्हणजे आता 50 मतदान वाढत आलंय, हो. चाललं का? संभाजीनगर आणि सातारा एकत्र झालं का? आता मतदान वाढलं वाटतं. व्हेरी गुड. सो आन्सर इज द 5050. ओके ना? काय 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 काळजी नका करू. तुम्ही खूप एक्सपर्ट आहेत, तुम्ही खूप हुशार आहेत, मला माहिती आहे. हा टेक्नॉलॉजीचा मीडिया आहे, मला माहिती आहे. एखादा वर्ड, एखादा स्किप होऊ शकतो, ऐकण्यात चूक होऊ शकते, म्हणून होतं. नाहीतर तुम्ही सर्वजण हुशार आहेत, मला माहिती आहे. नो डाऊट. ओके. सो थोडासा फास्ट. अगेन एक लास्ट कॅल्क्युलेशन, तुम्हाला सर्वांना येईल असं कॅल्क्युलेशन, बट लॉंग. आपण नेहमी म्हणतो की आपल्याला ग्रीनिज बुक ऑफ रेकॉर्ड बनवायचं आहे, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड बनवायचं आहे, इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड बनवायचं आहे. तर आपला स्टॅमिना खूप मोठा आहे, कारण आपल्याला ग्रीनिज बुक ऑफ रेकॉर्ड बनवायचं आहे. तुम्ही म्हटलं ना, मी 45 मिनिट नॉन स्टॉप तुम्हाला कॅल्क्युलेशन विचारू शकतो आणि आन्सर आपलं एकच असेल, जे सर्वांना येईल ते. पण तिथपर्यंत ऐकणाऱ्याची कॅल्क्युलेशन करण्याची कॅपॅसिटी पाहिजे. मला तर दिसेल, पण तुमची कॅपॅसिटी पाहिजे. बट लॉंग जेवढं करण्याचा प्रयत्न करू तेवढं करू. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. आणि मी गॅरंटी घेतो सर्वांना येईल. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके. 22 प्लस 55 मायनस 66 प्लस 9 प्लस 20 प्लस 10 प्लस 5 प्लस 22 मायनस 66 प्लस 4 प्लस 5 प्लस 9 मायनस 11 मायनस 8 प्लस 8 मायनस 11 मायनस 6 प्लस 3 प्लस 20 मायनस 22 प्लस 66 मायनस 67. आन्सर इज आन्सर इज 1. मी थोडा पॉज घेतला होता. मला मला स्वतःला मी पॉज घेतला होता, की मी मी ताईंच्या कलेने, म्हणजे लहान बाळाला शिकवायचं असतं ना चालायचं, तर त्याला त्याच्याबरोबर आपल्याला चालणं शिकावं लागतं. मी ताईंच्या कलेने मी विचारत होतो. मला माहिती की तुम्ही यू आर द एव्हरी वन, यू आर द जिनियस. तुम्ही सर्वजण हुशार आहात, तुम्ही सर्वजण मेहनती आहात, तुम्हाला सर्वांना येतं. म्हणून मी तुमच्या चालीने मी चालायचा प्रयत्न करत होतो. खरं सांगायचं तर. बट डेफिनेटली शेवटी म्हणतात ना की एक असं अनिता असं आहे की तुम्ही मोठ्यात म्हणून सांगतो की रिअली आपल्याला एक हॅपी हार्मोन्स आपल्या बॉडीमध्ये, आपल्या हॅपी हार्मोन्स जेवढ्या आपल्या बॉडीमध्ये वाढेल, तेवढे आपले आजार बिना औषधाचे कमी होतात. इकडे लक्ष द्या. हे फार मोठं सायन्स आहे. आणि म्हणून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आजकालच्या मुलांना 1 लाख रुपयाचा मोबाईल घेऊन दिला तरी